ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता सृष्टीखंड अध्याय 17. पापी गुणनिधीची कथा. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, हे मुनीश्वरांनो, ब्रह्मदेवांचे सृष्टीविषयीचे निरूपण ऐकून नारदांनी त्यांना विनयपूर्वक नमस्कार केला. त्यांनी विचारले, भगवन, भक्तवत्सल भगवान शंकर कैलास पर्वतावर केव्हा गेले? त्यांची महात्मा कुबेराशी कशी मैत्री झाली? ज्यांचे स्वरूप परिपूर्ण आणि मंगलमय आहे ते शिवप्रभू कैलासावर काय करतात हे सर्व जाणून घेण्यास मी अतिशय उत्सुक आहे. तरी याविषयी काही सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, मी तुला चंद्रमौळी भगवान शंकराचे चरित्र सांगतो. ते कैलास पर्वतावर कसे गेले, त्यांची कुबेराशी कशी मैत्री झाली हे सर्व सांगतो. कांपिल्य नगरात यज्ञदत्त दीक्षित नामक एक प्रसिद्ध ब्राह्मण राहत असे. तो यज्ञ विद्या विशारद, वेदांग वेदांत यांचे उत्तम ज्ञान असलेला, राजगृही मान असलेला, चतुर आणि सदाचारी होता. त्याला एक पुत्र होता. त्याचे नाव गुणनिधी. पित्याने त्याची 8व्या वर्षी मुंज केली. त्याला विद्याभ्यासासाठी गुरुगृही पाठविले, पण त्याला विद्यार्जनात रुची नव्हती. तो कुसंगतीत रमू लागला, जुगार खेळू लागला. तो स्नानसंध्या करत नसे, ब्राह्मणांचा आचारधर्म पाळत नसे. दुष्ट आणि पाखंड्यांच्या सहवासात राहून तो वेदशास्त्रांची आणि देवादिकांची निंदा करत असे. खेळणे, गाणे बजावणे यातच वेळ घालवत असे. तो पित्यापासून नेहमी दूरच राहत असे. यज्ञदत्त यज्ञादी कर्मांमध्ये नेहमीच व्यग्र असे. त्याला गुणनिधीचे आचार विचार, त्याच्या सवयी संगती याविषयी काहीच माहिती नव्हती. कधी कधी तो आपल्या पत्नीकडे त्याची चौकशी करायचा. तेव्हा गुणनिधी बाहेर गेला आहे, तो देवाची पूजा करत आहे, तो मित्रांसमवेत कुठेतरी अभ्यास करत आहे असे सांगून ती वेळ मारून न्यायची. एकुलता पुत्र असल्यामुळे ती त्याच्या प्रत्येक गोष्टीवर पांघरून घालायची. तिने आपल्या पतीला त्याच्याविषयी कधीही काहीही सांगितले नाही. गुणनिधी उपवर झाल्यावर यज्ञदत्तने त्याचा विवाह केला. आता आपल्या पुत्राला जबाबदारीची जाणीव करून द्यायलाच हवी म्हणून त्याची आई त्याला एकांतात रोज समजावत असे. मुला, तुझे पिताजी फार रागीट आहेत. त्यांना तुझे चरित्र समजले तर तुझी आणि माझी धडगत नाही. विद्वत्ता आणि सदाचारामुळे तुझ्या पिताश्रींची प्रतिष्ठा आहे, पैशामुळे नाही. तू दुर्वर्तन सोडून दे, कुसंगती सोडून दे, सत्संग धर, ब्राह्मणांप्रमाणे वाग. तू 19 वर्षाचा झाला आहेस. तुझी बायको 16 वर्षाची आहे. ती सद्गुणी आहे. तिचा काही विचार कर. तिच्या बरोबर राहून तू पितृसेवा कर. तुझा सासरा गुणवान आहे, शीलवान आहे. तुझा मामाही विद्यासंपन्न आहे. त्यांना तरी घाबर. दोन्ही कुळे शुद्ध असताना तुला भीती कशाची वाटत नाही? मी आणि तुझ्या पिताजींनी कधीही वाईट कार्य केले नाही, तरी सुद्धा तू असा कसा निपजलास? जरा आजूबाजूंच्या ब्राह्मण कुमारांना बघ, विनयसंपन्न शिष्यांना बघ आणि स्वतःला सावर. मी किती दिवस तुझ्याकडे दुर्लक्ष करायचे? राजाला तुझ्या कृत्याबद्दल कळले तर त्यांची तुझ्या पिताजींवरील श्रद्धा नाहीशी होईल. तो त्यांच्या उपजीविकेचा साधनच दूर करेल. दीक्षितपणा गेल्यावर आपण काय करणार? दुष्कृती कशी सहन करणार? म्हणूनच म्हणते, अजूनही वेळ गेलेली नाही. स्वतःला सावर, आचरण सुधार. परंतु मातेच्या बोलण्याचा गुणनिधीवर काहीच परिणाम झाला नाही. पुढे पुढे त्याचे जुगाराचे व्यसन इतके वाढले की तो घरात जे जे सापडेल ते उचलून नेऊन जुगार खेळू लागला. एकदा त्याने पित्याची हिऱ्याची अंगठी चोरली. तो ती जुगारात हरला. आपली अंगठी एका जुगाऱ्याच्या बोटात पाहून यज्ञदत्तला फार नवल वाटले. त्याने त्याला वारंवार खडसावून विचारले. तेव्हा जुगारी म्हणाला, अरे ब्राह्मणा, माझ्यावर कशासाठी आक्षेप घेतोस? ही अंगठी मी चोरून आणली आहे असे तुला म्हणायचे आहे काय? हिच्याबद्दल विचारायचे असेल तर तुझ्या पुत्रालाच विचार.
तो आमच्यात बसून रोज जुगार खेळतो. ही अंगठी मी त्याच्याकडूनच जुगारात जिंकली आहे. तो अशा पुष्कळ वस्तू जुगारात हरला आहे. कालच त्याने आईची साडी गमावली आहे. त्याच्यासारखा जुगारी या पृथ्वीवर शोधूनही सापडणार नाही. तू स्वतःला दीक्षित समजतोस म्हणून तुझ्यासारख्या विद्वानाला स्वपुत्राचे लक्षण समजू नये याचेच मोठे आश्चर्य वाटते. जुगाराचे बोलणे ऐकून यज्ञदत्त अतिशय खजील झाला. लाजेने मान खाली घालून घरी आला. त्याने आपल्या पत्नीला विचारले, गुणनिधी कोठे आहे? त्या दिवशी स्नान करताना तू माझी हिऱ्याची अंगठी नेलीस ते कोठे आहे? ते मला आणून दे. पतीचे बोलणे ऐकून ती घाबरली व म्हणाली, नाथ, मी मध्यान्ह स्नान करत आहे. त्यानंतर मला पूजन सामग्रीची जमवाजमव करायची आहे. अतिथींसाठी स्वयंपाकही करायचा आहे. अशा व्यग्रतेत अंगठीची चौकशी काय करता? ती कोठे ठेवली आहे हे आता तरी मला आठवत नाही. पत्नीचे बोलणे ऐकून यज्ञदत्ताचा संताप अधिकच उफाळून आला. तो तिला म्हणाला, तू सत्यवादी आहेस म्हणून मी तुझ्या प्रत्येक वचनांवर विश्वास ठेवला. त्यावेळी तू खोटं बोलून गुणनिधीला पाठीशी घालत आहेस हे माझ्या लक्षात आले नाही. अशा प्रकारे तू माझा विश्वासघातच केला आहेस. आपला पुत्र बाहेर काय गुण उधळतो आहे हे माहीत असूनही तू मला थांगपत्ता लागू दिला नाहीस. त्यामुळेच आज मला एका जुगाऱ्याकडून लज्जित व्हावे लागले. तू माझी अंगठी कोठून देणार? तुझा दिवटा पुत्र ती जुगारात गमावून बसला आहे. मी तुला पिवळ्या रंगाची एक साडी दिली होती, ती कुठे आहे? घरातील इतर मौल्यवान सामानही दिसत नाही. ते सर्व कुठे आहे? खरं खरं सांग. पण तू तरी काय उत्तर देणार आणि मी तरी तुझ्यावर का संतापतो आहे? माझा एवढा तमाशा पुरे झाला. आता मला तुमचे तोंडही पाहायचे नाही. तुम्ही येथून चालते व्हा. कुळाला कलंक लावणाऱ्या पुत्रापेक्षा निस्संतान असणे केव्हाही चांगले. आता मला तुमच्याशी काहीही कर्तव्य नाही. आज मी दुसरा विवाह केल्यावरच भोजन करीन. संतापलेल्या यज्ञदत्तने आपल्या पत्नीचा व पुत्राचा त्याग केला. मग त्याने स्नान केले, नित्यविधी उरकले आणि त्याच दिवशी एका क्षत्रिय ब्राह्मणाच्या मुलीशी विवाह केला. अध्याय 17 समाप्त. ओम नमः शिवाय.